आणि जेरी वाटच बघत असतात की मी कधी घराबाहेर येते आणि जर लवकर बाहेर नाही आले तर ते दरवाजा नॉक करतात. मग मी टेरेसवरती जाऊन माझा वर्कआउट पूर्ण केला, व्यायाम केला की जरा बरं वाटतं. मग लगेच नारळ पाणी पिले. म्हैस वाटच बघत होती की तिला कधी पाणी पाजती आणि आंघोळ घालतीये. तिला आंघोळ घातली, टॉमला पाणी प्यायला ठेवलं तर त्याची मस्ती बघा. दुपारी आजींच्या मैत्रिणी आलेल्या. तुम्ही कधी खिचडी आणि दही हे कॉम्बिनेशन खाल्लंय का? मिरचीचे झाडं मस्त आलेत. माझ्या छोट्या भावाला पेरू खूप आवडतात म्हणून पेरूचे झाडं लावलेत. ही अंडी कोणत्या पक्षाची आहे याचा मला शोध लागलाय, पण मला नाव माहिती नाही. दुपारी सगळ्यांचं वनभोजन करायचं चाललेलं, मग मी पण जाऊन जेवले. जेवण झाल्यावरती कोंबड्यांच्या पिल्लांना बघायला गेले, त्यांना पाणी प्यायला ठेवलं. गाईन खालचं शेण ओढलं आणि आपल्याकडे आता कोणी पण आलं ना, हा नारळ स्पॉट झालाय. सगळ्यांना एक नारळ पाणी पाजते. कुकी जवळ आली की जेरी लगेच पळत आली. हरळीवरती बेअरफीट वॉक केलेला चांगला असतो. इव्हिनिंग वॉक कंप्लीट केला तर भेटूयात उद्या.